होळी व पळस वनस्पतीचे महत्त्व आणि रंगपंचमी खेळताना घ्यावयाची काळजी. होळी हा जनसामान्यांचा सण असून खऱ्या अर्थाने धुलिवंदन म्हणजे धुळीस किंवा जमिनीला नमस्कार करणे होय. प्राणीमात्रांचा देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. त्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे आहेत. त्यातील पृथ्वीला म्हणजेच पहिल्या तत्वाला या दिवशी वंदन करून आपापल्या कामाला नवतेजाने सुरुवात करावी अशी या दिवसाची परंपरा. कारण ही पृथ्वीच आपल्याला अन्न, पाणी आणि जगण्याकरता योग्य असे वातावरण देत असते. धरणी मातेला वंदन करणारा हा सण म्हणजेच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा, देशभक्तीचा द्योतक आहे. होळी हा रंगांचा उत्सव आहे. दरवर्षी वापरण्यात येणाऱ्या रंगांच्या प्रमाणात वाढच होताना दिसून येते. यात वापरण्यात येणाऱ्या रंगांचे बाजारीकरण झाल्याने आज सर्वत्र दिसून येते. त्यातच व्यापाऱ्यांच्या नफेखोरी वृत्तीमुळे या रंगांमध्ये भेसळ करणे, रसायनयुक्त घटकांचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करणे हे प्रकार वाढलेले दिसून येतात. हे रासायनिक रंग खेळल्यानंतर सरतेशेवटी सांडपाण्यात मिसळून आपल्या जलस्रोतांपर्यंत पोहोचतात आणि तेच स्रोत प्रदूषित करतात. असे प्रदूषित पाणी पिण्याने जनावरे, पक्षी, जलचर इत्यादींची फार मोठी हानी किंवा मृत्यू होण्याची शक्यता वाढते. आज वापरण्यात येणाऱ्या या बाजारातील रंगांमध्ये पारा, शिसे, क्रोमियम, आर्सेनिक आदी जड रसायने असतात. ती पाण्यामार्फत मानवी अन्नसाखळीत प्रवेश करतात. त्यामुळे पचनसंस्था, यकृत, हृदय, मूत्रपिंड इत्यादींना हानी पोहोचू शकते. तसेच मेंदू, मज्जासंस्था, गर्भाशयातील गर्भास विकृती इत्यादी आजारांचा धोका संभवतो. होळीकरिता वापरण्यात येणाऱ्या आणि बाजारात विकत मिळणाऱ्या रंगानुसार विचार केल्यास असे दिसून येते की हिरव्या रंगात कॉपर सल्फेट असतं, ज्यामुळे डोळ्यांना ॲलर्जी होणे, डोळे सुजणे किंवा तात्पुरते अंधत्व असे दुष्परिणाम होतात. सिल्वर रंगात ॲल्युमिनियम ब्रोमाइड तर लाल रंगात मर्क्युरी सल्फाइड असते. हे दोन्ही घटक अतिविषारी असून ते कॅन्सरला कारणीभूत ठरतात. काळ्या रंगात असणाऱ्या ऑक्साईडमुळे मूत्रसंस्थेत बाधा निर्माण होते, तर निळ्या रंगातील घातक रसायनांमुळे त्वचा विकार होतात. म्हणून होळी खेळल्यानंतर बरेचदा त्वचादाह, त्वचा काळवडणे, त्वचेची जळजळ होणे, बरेचदा त्वचा निर्जीव झाल्यासारखी दिसणे असा अनेकांचा अनुभव असतो. या सर्व समस्या लक्षात घेतल्या तर असे दिसून येते की या रासायनिक रंगांचा वापर करून धोका पत्करण्यापेक्षा आणि पर्यावरणाची अधिक हानी होऊ देण्यापेक्षा आपण आपल्या मानसिकतेत थोडा बदल केला तर या सर्व समस्यांवर आपण उत्तम पर्याय निर्माण करू शकतो. तो पर्याय म्हणजेच बाजारातील रासायनिक रंगांऐवजी पूर्णपणे नैसर्गिक रंगाची निर्मिती करून त्यांनी होळी खेळणे. आणि नैसर्गिक रंग तयार करणे ही अतिशय साधे आणि सोपे आहे. नैसर्गिक रंग कसे तयार करायचे ते सुद्धा आपण पाहू. पूर्वी एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनविण्याकरिता पळस फुलाचा वापर केला जात असे. पळस आयुर्वेदिक औषधी म्हणून अत्यंत उपयोगी आणि बहुगुणी वृक्ष आहे. पळसाची फुले पाण्यात टाकून उकळून त्या पाण्याने स्नान केले तर त्वचारोग नाहीसे होतात, असे पळसाचे आयुर्वेदात वर्णन आहे. पळसाचे पाने, फुले, साल, मूळ सर्व औषधी गुणधर्माने युक्त आहेत. अशा बहुगुणी आणि उपयोगी पडणारा पळस सध्या लाल गडद झाला असून शेताच्या बांधावर, पर्वतावर फुललेला पळस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि कडक उन्हातही आपल्या डोळ्यांना दिलासा देतो आहे. या पळस फुलांचा लगदा करून पाण्यात मिसळून ढवळला की आपणास होळी खेळण्याकरिता उपयोगात येणारा सुंदर केशरी रंग तयार करता येतो. लाल रंग तयार करायचा असल्यास जास्वंद किंवा गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा लगदा करून तो पाण्यात मिसळून आणि ढवळून घ्यावा. हिरवा रंग तयार करावायचा असल्यास गहू, ज्वारी, पालक किंवा कोणतीही हिरवी वनस्पती घेऊन कुटून लगदा करावा. तो पाण्यात मिसळला की हिरवा रंग निर्माण होतो. बीटच्या सालीचा किंवा गराचा वापर करून लाल जांभळा रंग निर्माण करता येतो.
पिवळा रंग हवा असल्यास बेलफळाची साल पाण्यात टाकून उकळल्यास पिवळा रंग तयार करता येतो. त्याचप्रमाणे कोरडे रंग हवे असल्यास 1 भाग हळद पावडर आणि 2 भाग पीठ यांचे मिश्रण करून पिवळा कोरडा रंग तयार होतो. आवळ्याचा किस लोखंडी कढईत टाकून तो पाण्यात उकळला की गर्द काळा रंग तयार होतो. हे सर्व रंग सहज तयार करता येतात आणि त्यांच्या वापराने शरीराची कोणतीही हानी होत नाही. उलट त्याचा शरीरास फायदाच होईल. हे रंग पोटात गेले तरी त्यापासून कोणतेही नुकसान होत नाही. सोबतच पर्यावरणास पूरक ठरतात. होळी खेळताना योजावयाचे सुरक्षेचे उपाय. होळी खेळताना आपण कितीही काळजी घेतली तरी एखाद वेळी कोणीतरी आपणास रासायनिक रंग लावण्याची शक्यता असणारच. त्याकरिता आपण स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते. त्याकरिता होळी खेळण्यापूर्वी साधारण 20 मिनिट आधी त्वचेवर एखादे सनस्क्रीन लोशन लावावे. थोड्या वेळानंतर त्यावर एखादे मॉइश्चरायझर लावावे. त्यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. तसेच केसांना एखादे हेअर कंडिशनर लावावे. त्यामुळे केसाचे संरक्षण होण्यास मदत होईल. होळी खेळून झाल्यावर रंग काढणे सुद्धा अति कठीण कार्य असते. त्यासाठी सर्वप्रथम चेहरा वारंवार स्वच्छ साध्या पाण्याने धुवावा. त्यानंतर चेहऱ्यावर क्लिन्झिंग लोशन लावावे. थोडा वेळ तसेच ठेवून ओल्या कापसाने चेहरा स्वच्छ पुसून काढावा. डोळ्यांच्या आजूबाजूला, मानेवर किंवा जिथे जिथे रंग लागला असेल त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारेच रंग काढण्यासाठी क्रिया करावी. क्लिन्झिंग केल्यामुळे त्वचेवर साचलेले रंग निघून जाण्यास मदत होते. नंतर त्वचा साध्या पाण्याने धुवावी. क्लिन्झर घरीसुद्धा तयार करता येते. त्याकरिता थंड दूध घेऊन त्यात तीळ, मोहरी किंवा सूर्यफुलाचे तेल मिसळून घ्यावे. हे उत्तम घरगुती क्लिन्झर आहे. तीळ तेल याकरिता सर्वोत्तम असतं. तिळाच्या तेलाने रंगच निघून जातात असे नाही, तर त्वचाही सुरक्षित होते. सूर्यकिरणांपासून झालेले त्वचेचे नुकसानही भरून निघते. यानंतर थोड्या वेळाने आंघोळ करावी. नंतर जाड कापडाने किंवा टॉवेलने हळूहळू अंग पुसून घ्यावे. नंतर परत मॉइश्चरायझर त्वचेला लावावे. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. रंग खेळल्यानंतर काही वेळेला त्वचेवर खाज सुटते. अशावेळी एका मगमध्ये पाणी घेऊन त्यात 2 चमचे व्हिनेगार टाकून या मिश्रणाने त्वचा धुवावी. यामुळे खाज कमी होण्यास मदत होते. यानंतरही त्वचेवर खाज सुटत असेल तर किंवा लाल चट्टे किंवा पुरळ आल्यास त्वरित वैद्याकडे जाऊन योग्य उपचार करून घ्यावेत. शेवटी एकच सांगावेसे वाटते, वाढते प्रदूषण, वाढते तापमान, जलपातळीतील सातत्याने होणारी घट, एकंदरीत विविध कारणांनी होणारा पर्यावरणाचा ऱ्हास मानवी स्वास्थ्यासाठी अखेर हानिकारकच ठरणारा आहे. म्हणूनच जिथे जिथे शक्य